नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भविष्यात वाचत राहण्यासाठी सुद्धा आपल्याला शुभेच्छा. आज या दिवसाच्या निमित्ताने एक संपादकीय आलेलं आहे, ते तुमच्या सगळ्यांच्या समोर वाचून दाखवते. स्वीडन आणि डेन्मार्कने शाळांमधील संपूर्ण डिजिटल शिक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करत पुस्तक, वही आणि प्रत्यक्ष संवादाला पुन्हा स्थान दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी स्वीडनने त्यांच्या शाळेतून संगणक हद्दपार करत 1.5 दशकाच्या कालखंडानंतर मुलांच्या दप्तरात पुस्तकांची वापसी केली. स्वीडनच्या अधिकाऱ्यांच्या मते सध्या सर्वच अभ्यासक्रम ऑनलाईन आणि डिजिटल झालेले असतानाही विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेत कोणतीच वाढ झालेली नाही आणि या दरम्यान ते नवीन काहीच शिकले नाहीत असं आढळून आलं. उलट ते अधिक एकलकोंडे झाले. मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या रोडावली. एकमेकांना भेटण्याचे ते टाळू लागले. परिणामी त्यांना अनेक विकार होऊ लागले. पाठदुखी, अंगदुखी, डोळ्यांचे आजार, चिडचिडेपणा वाढला. मागील ऑगस्ट महिन्यात डेन्मार्कचे सरकार डिजिटल युगात पुस्तक वाचण्याची आवड राहील का या मुद्द्यावरून चिंताग्रस्त झाले होते. अधिकाधिक लोकांनी वाचन करावं, पुस्तकं खरेदी करावीत यासाठी सरकारनं पुस्तकांवर आकारला जाणारा 25% कर मागे घेतला. सांस्कृतिक मंत्री एंजेल स्मिथ म्हणाल्या की देशात सध्या वाचनाचा दुष्काळ पडल्याचं दिसतंय. कोणालाच वाचन करायचं नाही अशी स्थिती आहे. तरुण मंडळी पुस्तकापासून 4 हात लांब राहत आहेत. परंतु आता कर काढल्याने तरुणाई पुस्तकांकडे आकर्षित होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेत देखील असंच चित्र आहे. तेथे वाचन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. यामागे मोबाईलवरचा वाढता वेळ कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. स्वीडनने देखील पुस्तकावरचा कर कमी केला आहे. भारतातही अनेकांना मोबाईलमध्ये डोकं खुपसून बघण्याची आणि तसंच बसत मोबाईल वाचण्याची सवय लागलेली असली तरी दिल्ली किंवा पुण्यातील बुक फेअरमध्ये लोकांची नोंदली गेलेली विक्रमी गर्दी पाहता पुस्तकांबाबत अजूनही प्रेम कायम असल्याचं सिद्ध होतं. दिल्लीत 20 लाखांहून अधिक नागरिकांनी बुक फेअरला भेट दिली. पुस्तकांची देखील खूप विक्री झाली होती. स्वीडनप्रमाणेच डेन्मार्कमध्येही शाळेत पुस्तकं पुन्हा आणली जात आहेत. केवळ पुस्तकच नाही तर वही आणि पेनही दिसत आहे. डेन्मार्कच्या सरकारच्या मते अभ्यासाचं स्वरूप डिजिटल असल्यानं मुलांची एकाग्रता कमी होत असल्याच्या तक्रारी आल्या. म्हणून वर्गात त्यांच्या हातात पेन, वही आणि पुस्तक देण्याची गरज भासू लागली. कागदांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित केलं जाऊ लागलं. अनेक शाळांनी मोबाईलवर बंदी आणली आहे. मुलांचा स्क्रीन टाईम कमी व्हावा या उद्देशानं योजना आणल्या जात आहेत. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद वाढविला जात आहे. एकेकाळी डेन्मार्कला डिजिटल चॅम्पियन म्हणून ओळखलं जात होतं. तेथे 2011 पासूनच संपूर्ण शाळेचं डिजिटलायझेशन झालं होतं. कागदमुक्त समाजाची निर्मिती करण्याचं धोरण आखलं होतं. परंतु या धोरणाचे विपरीत परिणाम हाती पडू लागले. मुलांची आकलनशक्ती कमी होत असल्याचं त्यांना जाणवू लागलं. शिवाय अनेक मुलांना शारीरिक आणि मानसिक व्याधींनी घेरल्याचं निदर्शनास आलं. ते एका गोष्टीवर फार काळ विचार करू शकत नव्हते. एकाग्रता भंग पावली होती. यासारख्या समस्यांनी शिक्षण व्यवस्थेचं, धोरणकर्ते आणि पालक वर्गात चिंता व्यक्त केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान आवश्यक असलं तरी देखील
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी यापासून 4 हात लांब राहणं महत्त्वाचं असल्याचं बोललं गेलं. अति तेथे माती या उक्तीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा धोकादायक ठरू शकतो. मग त्यास तंत्रज्ञान देखील अपवाद नाही. स्वीडन, डेन्मार्कसारख्या देशांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला आणि त्यांनी तातडीनं डिजिटल व्यवस्थेला शिक्षणापासून दूर नेण्याचं नियोजन केलं. आपल्याकडे मात्र चित्र वेगळंच आहे. विविध पक्षांच्या जाहीरनाम्यात, घोषणेत मुलांना लॅपटॉप, मोबाईल देण्याचा मुद्दा मांडला जातो. स्वीडन आणि डेन्मार्कच्या उदाहरणातून आपण शिकायला हवं आणि त्यांनी वेळीच केलेला बदल अंगीकारायला हवा. या लेखाचं सौजन्य पुढारी वृत्तसेवा यांना जातं. धन्यवाद मंडळी. सगळ्यांना आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.